नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आनंदी कट्ट्यावरून तुमच्यापर्यंत खूप छान छान विचार पोचवायला फार आनंद वाटतो. रोजच्याप्रमाणे आजही एक खूप सुंदर विचार तुमच्यासाठी घेऊन आली आहे, जो नुकताच वाचनात आला. ऐकूया. देवाला पण मानलं पाहिजे, तो माणसाच्या जोड्या विलक्षण बनवतो. बघा, एकसुरी आयुष्य खूप कंटाळवाणं होईल हे त्याला माहिती असतं, म्हणून तो मित्रांच्या, प्रेमाच्या, अगदी नवरा बायकोच्याही जोड्या बनवताना अशा दोन व्यक्तिमत्वांना एकत्र आणतो की जे एकमेकांशी छान जुळवून घेतील. म्हणजे बघा, अबोल व्यक्तीला बोलकी व्यक्ती देतो, गंभीर व्यक्तीला आनंदी व्यक्ती देतो, भांडखोर व्यक्तीला शांत व्यक्ती देतो आणि खडूस लोकांना थोडीशी मोकळी आणि जास्त समजूतदार व्यक्ती देतो. ते योगे त्यांचंही कुठे अडणार नाही. खरं तर दोन व्यक्तींमध्ये फरक हा असणारच, पण हा जो फरक आहे ना, तो ओळखून त्या व्यक्तीबरोबर तुम्ही कसं निभावता हे जास्त महत्त्वाचं असतं. कधीकधी आपण हतबल होतो, कारण समोरच्या व्यक्तीला कसं सांभाळून घ्यायचं ना हेच कळत नाही आपल्याला काही वेळा. पण कोण चुकतं त्यापेक्षा काय चुकतंय हे एकदा कळलं की मग उत्तरं सोपी होतात. अनेकदा आपला दूषित दृष्टिकोन हाच एक फार मोठा अडथळा असतो बरं का. आपण जसे आहोत तशी समोरची व्यक्ती नसेल तर मग आपला अपेक्षाभंग ठरलेला असतो. पण आपणही समोरच्या अपेक्षांमध्ये उतरतो का, हाही एक विचार करण्यासारखा विषय आहे ना. वेगळेपण आहे म्हणून खरं नात्यांमध्ये सौंदर्य आहे. सगळेच सारखे असतील तर आयुष्य किती कंटाळवाणं आणि निरस होईल ना. उदास व्यक्तीच्या सोबत उदास माणूस कसं वाटतं. प्रत्येकानं आयुष्याचा आनंद पुरेपूर घ्यावा, एकटं राहू नये यासाठी मैत्री, जोडीदार, सहचर या गोष्टी उदयास आल्या असाव्यात. पण आपण मात्र ना आपल्या व्यक्तीवर टीका करण्यात इतकं मशगूल होतो की त्यांच्या वेगळेपणातल्या सौंदर्य बघण्याची कधी तसदीच घेत नाही. आपलं माणूस थोडंसं आहे वेगळं, पण गोड आहे, प्रिय आहे असा विचार करायला सुरुवात केली की मग त्याचं वेगळेपण सहज आपल्यामध्ये सामावून जातं. अनुरूप या शब्दाचा अर्थ कधीच एकसारखे असं होत नाही ना. एकमेकांना अनुरूप म्हणजे काय, जिथे एक कमी तिथे त्याची कमतरता दुसरा भरून काढतो. कधी गुणांनी, कधी स्वभावाने, कधी विचारांनी. या वेगळेपणातून एक सुंदर, संवेदनशील आणि मोहक नातं निर्माण होतं, जे आपल्याला जपतं आणि ज्याला जीवापाड जपण्यासाठी आपणही धडपडतो. खरं श्रोते हो, आयुष्य खूप सुंदर आहे. ते अधिकाधिक सुंदर, आनंदी आणि समाधानी करणं हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे, हो ना. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.